नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंधू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. अधिष्ठानं तथा कर्ता. करणं च पृथक्विधं. विविधाश्च पृथक् चेष्टा. दैवं चैवात्र पंचमम्. आणि करता हे दुजे. कर्माचे कारण जाणीजे. प्रतिबिंब म्हणिजे चैतन्याचे जे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत. त्यापैकी कर्माच्या 5 कारणाचा विचार जो वेदांत शास्त्रामध्ये प्रगट केला आहे तो माझ्या मुखातून तू श्रवण कर असं प्रतिज्ञा भगवंताने अर्जुनाच्या समोर केली. आणि मग आत्मा हा कर्म करणारा नाही, तो कर्मापासून अलिप्त असंग आहे किंवा वेगळाच आहे. कर्माची 5 कारणं परमात्म्याने सांगण्याकरता प्रारंभ केला. त्यातलं कर्माचं पहिलं कारण आहे अधिष्ठानम. त्याला म्हणतात आश्रय देणारं शरीर. शरीर नसेल तर जीवात्म्याला कर्म करताच येत नाही. संकल्प करण्याकरता सुद्धा त्याला मन नावाचं शरीर असावं लागतं, ज्याला सूक्ष्म शरीर असं म्हणतात. सगळ्या प्रकारच्या कर्माला एक शरीर कारण आहे, पण त्याला अधिष्ठान का म्हटलं याची 2-3 कारणं ज्ञानोबारांनी सांगितली. मागे केलेल्या पापपुण्याचा जो भोग आहे त्या सूक्ष्म कर्म केलं की कर्म संपतं, पण कर्माचा मात्र सूक्ष्म संस्कार राहतो आणि तो सूक्ष्म संस्कार त्यालाच अदृष्ट असं म्हणतात. उदाहरण दिलं जातं, एखादा तांब्या भरून दूध असेल, ते दूध आपण एखाद्या पात्रामध्ये रिचवलं तर तो मोकळा होऊन जातो. पाण्याने जर धुवून काढला तांब्या तरी स्वच्छ होतो, पण जेव्हा आपण त्याचा वास घेतो तेव्हा दुधाचा मात्र आपल्याला वास येतो. का? दूध निघून गेलं आहे, पण दुधाचा मात्र सूक्ष्म संस्कार त्याच्यामध्ये राहिला आहे. तसं आपण पाप आणि पुण्याचं कर्म केलं की ते कर्म निघून जातं, पण त्याचा सूक्ष्म संस्कार अंतःकरणावर राहतो. म्हणून तर कर्म केल्यानंतर लगेच फळ मिळत नाही. त्याचा संस्कार जेव्हा परिपक्व होईल ते आगामी काळामध्ये कधी ना कधी फळ मिळतं. किंवा आता उन्हाळा प्रारंभ होतो आहे, सर्व प्रकारचं गवत वाळून जातं. गवत वाळलं की त्याची सूक्ष्म अवस्था बीजाच्या रूपाने जमिनीमध्ये राहते. जेव्हा नूतन पावसाचा वर्षाव होतो तेव्हा पुन्हा ते बीज अंकुरित झाल्यानंतर गवताला प्रारंभ होतो किंवा ते उगवतं. तसं कर्म केल्यानंतर कर्माची क्रिया संपुष्टामध्ये येते, पण त्याचा सूक्ष्म असणारा भोग जीवात्म्याच्या अंतःकरणामध्ये राहतो. आणि तो अंतःकरणात राहिलेला भोग जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जीवात्मा त्याला सांभाळत राहतो. असे अनंत जन्माचे हजारो संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये राहतात. ते संस्कार एकीकडे कमी करायचे आणि दुसरीकडे चांगले संस्कार लावायचे, यालाच परमार्थ म्हणतात. मग एखाद्या व्यक्तीला परमार्थ सोपा का जातो आणि एखाद्याला कठीण का जातो? तर सोपा ज्याला परमार्थ वाटतो त्याने मागे ते कर्माचे संस्कार चांगले धुतलेले आहेत. आणि एखाद्याला कठीण का जातो? त्याचं कारण ते संस्कार त्याचे प्रबळ आहेत. कपड्याला जितक्या प्रमाणामध्ये मळ लागला असेल तितक्या मोठ्या प्रमाणात त्याला साबण लावावा लागतो. असा आहे तो प्रकार. जर कपडे फारच मळालेले असतील तर ते एका धुण्यामध्ये त्याला काही होत नाही, त्याला भिजू घालावं लागतं त्या पावडरमध्ये. कधी कधी तर असं होतं की गरम पाण्यात भिजू घालावे लागतात तरी कपडे निघत नाहीत. असंही होतं की नाही? तसं अंतःकरणावर मलिन वासनेचे संस्कार असतात आणि ते एकीकडे धुवून काढायचे आणि चांगल्या संस्काराचं आधान करायचं. म्हणून साधना दुर्लभ सांगितले आहे. क्षुरस्य धारा निशिता दुरतया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. म्हणून तर काही लोक उड्या मारतात इथं. जे परमार्थामध्ये ज्ञानोबांचे शब्द आहे, तैसे आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिले तिरी विपाईला निगे. पहिलं तीराला कुणीतरी एखादा जातो की नाही? मोहरा ऐसी फळे आली काही गळती. त्या आंब्याला मोर खूप चांगला लागतो. मनुष्याला असं वाटतं सगळ्यात जास्त आंबे आता माझ्याकडेच तयार होतील, पण एखादं ढग फिरलं
की त्या मोहराचा सगळा भाव गळून जातो. त्याला थोडेफार आंबे लागतात, काही उन्हाने जळतात, काही आणि बरेचसे आंबे आपल्या वाट्याला येत नाही, शेजारचेच लोक दगडं मारतात. म्हणजे आढीमध्ये थोडेच मिळतात, काही तर आढीत गेल्यानंतरही नष्ट होतात. पक्व दशेला येणारे कमी असतात. तसे परमार्थामध्ये सगळेजण उत्सुकतेनं फार जण येतात. बरं, गावात सप्ताह आला की असं वाटतं हे कलियुग नाही सत्ययुगाचं अवतरण झालं की काय. आणि मग जेव्हा काला झाल्यानंतर भांडणं होतात वाटाघाटीवरून, तेव्हा वाटतं नाही हे कलियुगाचं नवीन व्हर्जन आहे असं वाटतं की नाही. हां, ते संस्कार इतके लवकर जात नाही. ते संस्कारासहित स्वभोगासहित भोगता ज्या ठिकाणी राहतो म्हणून शरीराला अधिष्ठान असं म्हणतात. कारण त्याने ते कमवलेलं आहे. कमवण्याकरता त्याला इंद्रियांचे 10 हात आहे. त्या 10 हातातून तो पाप पुण्य करतो. पाप पुण्याचं सुखदुःख नावाचं फळ मिळतं आणि ते भोगण्याकरता त्याला या अधिष्ठान देहात यावं लागतं, दुसरं ठिकाणच नाही. म्हणून अधिष्ठान भाषेनं देहाचं वर्णन केलेलं आहे. फार काय सांगावं. प्रकृती, महत्त्व, अहंकार, मन हे झाले 4. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, त्यांच्यानंतर पंचमहाभूत आणि पंचमहाभूतापासून तयार झालेले सूक्ष्म विषय त्याला पंचतन्मात्रा असं म्हणतात. या 24 तत्वाला राहण्याचं ठिकाण म्हणजे हे आहे. कुटुंब घर वस्तीचे पुढे शब्द वापरला, तुटे बंद मोक्षांचे गुंथाडे येथ. ज्ञानोबारांनी म्हटलं आहे नुसतं बंधच फक्त सुटतो असं नाही. बरं, बंधाच्या सापेक्ष आलेला जो मोक्ष आहे तो सुद्धा या देहातून सुटतो आहे. कारण जोपर्यंत पायातला काटा निघत नाही तोपर्यंत दुसरा काटा सांभाळायचा असतो. नाही म्हणे काय उपकार आहे तुझे, तो पायातला काटा माझ्या काढला, तो जर हृदयात ठेवला तर पहिला तरी फक्त तळपायात रुतला होता, हा तर हृदयामध्ये जाऊन बसेल. म्हणून काट्याने काट्याचं काम केलं की दोन्ही पण सांभाळायचे नाहीत. तसं अज्ञान निवृत्त झालं की वृत्ती ज्ञानाचा अभिमानही ठेवायचा नाही. खरं स्वरूप असं आहे, तेथ विवेक वैराग्यशी आटे बंद मोक्षेशी वृत्ती तय अवृत्तीशी बुडवणे जाय. किंवा आपण ते कायमच उदाहरण पाहतो आहे. दृष्टांत काही विस्ताराने सांगण्यासारखा हा पाठ नाहीच आहे. ते आपण काळी घार आणि पांढरी घार कायमच उदाहरण पाहतो की नाही. ते सांभाळायचं नाही. तसं जोपर्यंत बंधन मुक्त होत नाही तोपर्यंत शास्त्रीय ज्ञान, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती ज्ञान ते सांभाळायचं असतं, जतन करायचं असतं. पण एकदा दृढ अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालं की मग अज्ञानही निवृत्त होतं आणि जे खरं ज्ञान असतं ना ते राहत नाही. खोटं ज्ञान जे असतं की नाही त्याच्यामध्ये अहंकार फार असतो. खऱ्या ज्ञानामध्ये अहंकार होतच नाही. ते बाबांनी उदाहरण असं दिलं होतं स्वामी महाराजांच्या मुखातलं की जर खरा पैसा असेल ना तर तो खर्च होतच असतो. खोटा पैसा बरेच दिवस आपल्या त्या कमरेच्या गाठीला राहतो, खर्चच होत नाही ना कुठं. तसं खोटं ज्ञान त्याचा अभिमान बरेच दिवस राहतो. आणि जे खरं ज्ञान आहे ते अज्ञानाला घेऊन गेलं की स्वतः थांबत नाही. ज्याप्रमाणे अग्नी लाकडाला जाळतो, जाळण्याचं काम संपलं की लाकूडही राहत नाही, त्याला जाळणारा अग्नी राहत नाही. म्हणून तुटे बंद मोक्षाचे शब्द किती गोड ज्ञानोबरायांचा. बंधाची गुंतागुंत फक्त या ठिकाणी तुटते असं नाही, बंद सापेक्ष असणारा जो मोक्ष म्हणून मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे. तुटे बंद मोक्षाचे गुंताडे येत. फार काय सांगावं. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था राहण्याचं शरीर हे ठिकाण आहे. आणि म्हणूनच देहाला आश्रय किंवा अधिष्ठान असं म्हणतात. हे झालं कर्माचं पहिलं कारण. याच्याशिवाय कर्म होत नाही. दुसरं कारण कर्माचा एक कर्ता. काल आपण श्लोकाचा भाव पाहिला. आता कर्ता कशाला म्हणतात ते ज्ञानोबराय 21व्या ओवीपासून पुढे सांगतात. हा जो विचार आहे तो 26व्या ओवीपर्यंत आहे. म्हणजे 6 ओव्यांचा स्वतंत्र हा एक प्रबंध आहे. कर्माचं एक कारण कोण आहे ज्ञानोबराय सांगतात. आणि कर्ता हे दुजे कर्माचे कारण जाणीजे, प्रतिबिंब म्हणजे चैतन्याचे जे. आणि कर्ता हे दुजे कर्माचे कारण जाणीजे. कर्माचं एक दुसरं कारण कोण आहे. पहिलं कारण शरीर, त्याला म्हणतात अधिष्ठान. दुसरं कारण कोण आहे कर्ता. कर्ता नेमका कोण आहे. जो क्रियेला आश्रय देतो की या क्रियेमध्ये मुख्य भूमिका पार पाडतो त्याला म्हणतात कर्ता. आणि ते कर्माचं दुसरं कारण आहे.
मग करता आम्हाला कळाला नाही. एका भाषेमध्ये सांगतात, प्रतिबिंब म्हणजे चैतन्याचे जे. चैतन्य शब्द आला की नाही, चैतन्य शब्दाचा एक अर्थ केलेला आहे ज्ञान. मग इथं ज्ञान शब्दाचा अर्थ कोण घ्यायचा? स्वरूपभूत ज्ञान असा अर्थ घ्यायचा. स्वरूपभूत ज्ञान परब्रह्माचं वर्णन करत असताना शास्त्रामध्ये सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं म्हटलं आहे की नाही, ज्याचा तिन्ही कालामध्ये बाध होत नाही किंवा ज्ञानाने ज्याची निवृत्ती होत नाही त्याला सत असं म्हणतात. आणि असत कशाला म्हणतात? अधिष्ठान ज्ञानाने ज्याची निवृत्ती होते त्याला असत म्हणतात. उदाहरण दिलं तर लक्षात येईल. ते कायमचं हे उदाहरण ठरलेलंच आहे, रज्जू सर्प. हे काही आपल्या जीवनातून परत ते जातच नाही, इतकं गोड उदाहरण आहे ना. मंद अंधकार असावा, रज्जू म्हणजे दोरी पडलेली असावी, आणि त्या दोरीवर एखाद्याला सर्पाचा भ्रम व्हावा. होतो की नाही? तो व्यक्ती घाबरून पळतो, पळता पळता गुडघे फुटतात, कधी कधी दातही तुटतात, असं सगळं होतं की नाही. पण एखादा शहाणा व्यक्ती येतो, त्याच्या हातामध्ये कंदील असतो. तो कंदिलाच्या माध्यमातून रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान करून देतो. ज्ञान कोणाचं झालं? रज्जूचं. आणि निवृत्ती कोणाची झाली? सर्पाची. अधिष्ठान ज्ञानाने ज्याची निवृत्ती होते ते असत असतं. म्हणजे ज्ञानाचं एक लक्षण आहे, मिथ्यात्वाचं एक लक्षण आहे, ज्ञान निवर्त्यत्वम मिथ्यात्वस्य लक्षणं. जे जे ज्ञानाने निवृत्त होतं ते सगळं आद्यस्त असतं, असत असतं किंवा खोटं असतं. स्वप्न आपल्याला पडतं की नाही? फक्त ते स्वप्न पडण्याकरता झोपावं लागतं, हा भाग वेगळा आहे. स्वप्न पडल्यानंतर स्वप्न खरं का खोटं? खोटं का बरं? जेव्हा आपण जागृतीला येतो, जागेपणाचं ज्ञान होतं, तेव्हा स्वप्न मनी मावळे. ज्ञानोबांची ओवी बघा, स्वप्न हे मनाचं आहे आणि ते मनातच मावळतं. म्हणजे जागृतीच्या अवस्थांतर झाल्यानंतर स्वप्न राहत नाही, म्हणून स्वप्न खोटं आहे. स्वप्नातले पदार्थ जागृतीमध्ये उपयोगाला येतात का? नाही, म्हणून स्वप्न खोटं आहे. त्याच नियमाने जागृतीतले पदार्थ स्वप्नात उपयोगाला येत नाही, जागृती खोटीच आहे. ज्याची ज्याची ज्ञानाने निवृत्ती होते ते सगळं अध्यस्त असतं, मिथ्या असतं, त्याला म्हणतात सत. चित शब्दाचा अर्थ होतो जे स्वयंप्रकाशन करतं, ज्याच्या ज्ञानासाठी आणण्याची गरज नाही त्याला चित स्वरूप असं म्हणतात. आणि विषय संबंध नसतानाही सुखाची अभिव्यक्ती त्याला आनंद म्हणतात. हे परब्रह्माचं लक्षण आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ते अनंत म्हणजेच आनंदार्थ होतो बरं का त्याचा. कारण जे जे अंतवान असतं ते दुःखरूप असतं, आणि जे अनंत असतं, व्यापक असतं, यो वै भूमा तत् सुखम नाल्पे सुखम असते, त्यातला एक ज्ञान शब्द आला आणि त्या ज्ञानाला म्हणतात स्वरूपभूत ज्ञान. ते ज्ञान म्हणजेच परब्रह्म आहे आणि म्हणून त्याला चैतन्य म्हणतात. अशा चैतन्याचं म्हणजेच परब्रह्माचं ते आहे बिंबस्वरूप, आणि त्याचं प्रतिबिंब अंतःकरणात पडलं की त्या प्रतिबिंबाला म्हणतात जीव. ही त्याला संज्ञा आली किंवा त्याला कर्ता असं म्हणतात. आरसा जर आपल्या समोर आला की नाही, तर आरसा हा स्वच्छ आहे, आणि स्वच्छ उपाधीचा एक स्वभाव आहे की समोर जो जो पदार्थ येईल त्याचं प्रतिबिंब ग्रहण करायचं. स्वच्छ पदार्थाचा उपाधीचा हा स्वभाव आहे. भिंतीच्या समोर आपण गेलो तर फेटा बांधता येत नाही, पण आरशाच्या समोर जर आपण गेलो तर गंधही लावता येतो, फेटाही बांधता येतो. का? कारण आपण बिंब स्वरूप आहे आणि आरशात जे पडतं ते प्रतिबिंब स्वरूप आहे. तसं सर्व व्यापक ब्रह्मचैतन्य आहे. आरशाप्रमाणे स्वच्छ आपलं अंतःकरण आहे, कारण ते सत्वगुणाचं कार्य आहे. सत्वगुणाचं कार्य अंतःकरण आहे. त्याला बुद्धी म्हणतात, त्याला मन म्हणतात, त्याला चित्त असं म्हणतात. नावं वेगळे आहे, पण त्याच्यामध्ये परब्रह्माचं प्रतिबिंब झालं की तो प्रतिबिंबाला प्राप्त झालेला त्याचा अंश ममेव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी, त्याचं स्फुरण आहे मी. त्या प्रतिबिंबाचं असणं म्हणजे मीपणाचा भाव आहे. सर्वांच्या म्हणजे अगदी मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांच्या हृदय देशात. हृदय म्हणजे विज्ञानाने मानलेलं हृदय नाही बरं. ते विज्ञानाचं म्हणणं असं आहे की डाव्या बाजूला जे असतं मुठी एवढा आकार असतो, प्रत्येकाची मुठ आवळली की जेवढा आकार असतो त्याला हृदय म्हणतात. ते फक्त रक्तपुरवठा करणारं यंत्र आहे. आपल्याकडे हृदय तेवढं मानत नाही. हृदय अयम
ज्या अंतःकरणामध्ये हा परमात्मा अभिव्यक्त होतो त्याला म्हणतात हृदयम. सर्वस्य चाहम हृदी सन्निविष्टो. कारण हे भगवद्गीतेचं जेव्हा हे वचन झालेलं आहे तर हृदय शब्दाचा अर्थ होतो अंतःकरण, आणि ते नखशिखांत आपल्या शरीराला व्यापलेलं आहे, म्हणून त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडतं. म्हणून तर पायाला जर काटा लागला तर आपल्या डोळ्यातून अश्रू येतात, कारण का बुद्धी सगळीकडे व्यापक आहे. पाठीवरून जरी आपल्या मुंगी चालली तरी ते आपल्याला कळतं का अंतःकरण सगळीकडे व्यापक आहे. फक्त मांसाचा गोळा रक्तपुरवठा करणारा त्याला जरी हल्लीच्या काळामध्ये हृदय म्हणत असेल तर तोही भाग आहेच, पण हृदय शब्दाचा अर्थ होतो हृदय अयम, ज्यामध्ये परमात्मा अभिव्यक्त होतो. अयम हा परमात्मा, त्याला म्हणतात हृदय, त्याला म्हणतात अंतःकरण. आणि ते अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीव, त्याला म्हणतात कर्ता. म्हणून विचारसागरात व्याख्या आली बघा. अंतःकरण, अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य, आणि त्या अधिष्ठान चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, या तिघाला मिळून जीव असं म्हणतात. नुसत्या प्रतिबिंबाची सिद्धी होणार नाही, कारण बिंब असावं लागेल की नाही. बरं बिंब असेल तर चालणार नाही, त्याला प्रतिबिंबाच्या रूपाने ग्रहण करणारा अंतःकरण असावं लागेल. या तिघाला मिळून जीव असं म्हणतात. शब्द वापरला प्रतिबिंब म्हणजे चैतन्याचे जे. आणखीन यातला बारकावा असा आहे, जर कर्ता हा चैतन्याचं प्रतिबिंब असेल, चांगला आहे का, जर हा कर्ता जीव परब्रह्माचं प्रतिबिंब असेल तर त्या प्रतिबिंबाने मी आरशातला आहे असं म्हणण्यापेक्षा जो आरशाच्या समोर आहे त्याचा मी अंश आहे असं म्हणावं, कारण ते त्याचं मूळ स्वरूप आहे. पण नेमकं असं होतं, प्रतिबिंब आरशामध्ये पडलं की ते प्रतिबिंब म्हणतं आरसा जसा आहे तसाच मी आहे. मग आरशाचे धर्म त्या प्रतिबिंबाला लागतात. आरसा मलिन असेल तर ते मलिन होतं. आरसा ते आता काही काही दुकानामध्ये ते बहिर्वक्र, त्या अंतर्वक्र, काही काही चष्म्याचे प्रकार असतात की नाही बघा. तर समोरच्या व्यक्तीला किती दिसतं आपल्याला माहिती नाही, पण आपण त्याच्याकडे पाहिलं की त्याचाच डोळा आपल्याला मोठा दिसतो. ते काचेचे प्रकार असतात. मग आता त्या काचेत पडलेल्या प्रतिबिंबाने मी आरशाचा आहे असं म्हणावं का आरशाच्या समोर जो उभा आहे मालक त्याचं म्हणावं, त्याचं मी स्वरूप आहे. तसं जीवाने मी 3.5 हाताचा देह आहे असं म्हणावं का मी परब्रह्माचा अंश आहे असं म्हणावं, असंच म्हणावं. तो का म्हणे कैसी केव कोठे जीव निराळा. प्रतिबिंब हे बिंबाचंच असतं, उपाधीचं नसतं. पण काय झालं काय माहिती, त्या प्रतिबिंबानं आरशाला एवढं घट्ट पकडलं आहे, एवढं घट्ट पकडलं की आरसा फुटतो, पण तो मात्र आरशाला सोडित नाही. प्रत्येक जन्मामध्ये देहच तुटतो की नाही, पण तो अंश असणारा जीवात्मा देहाला मात्र सोडत नाही. बळच यम त्याला ओढून काढतात, पण तरीसुद्धा तो सोडत नाही. म्हणून ते तुकोबारायचं प्रमाण आहे बघा की विषय ओढी भुलिली जीव, आता याची कोण करील केव. नुपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नर देह. कोण सुख धरिले संसारी, पडोनी काळाचे आहारी. मापया लागले शरीरी पुढे, झालियावरी सळे ओढीती. हे विशेष आहे. एकदा आयुष्याचं माप संपलं की यम तयारच असतात. आणि जीवात्मा जर सोडत नसेल, नाही म्हणे माझा मोबाईलमध्ये बॅलन्स बाकी, तो नाही चालत, तिथं तुझं पाप पुण्याचे श्वास संपलेले आहे की नाही. मग ते झालियावरी म्हणजे माप झालियावरी, सळे म्हणजे ताकदीनं, त्वेषाने जीवात्म्याच्या प्राणाला ते ओढून काढतात. का, त्याचं माप संपलं आहे. जीवाने मोकळं जिवंतपणामध्येच व्हावं की देहाचा माझा काही संबंध नाही, मी परमात्म्याचा अंश आहे असं म्हटलं की तो मुक्ततेला प्राप्त होऊ शकतो. हा बारकावा यातला. प्रतिबिंब म्हणजे चैतन्याचे जे. मग आता चैतन्याचंच ते प्रतिबिंब असेल तर चैतन्य तरी प्रतिबिंब रूपाने का अभिव्यक्त झालं, त्याचं कारण उपाधी. आणि त्यासाठी उदाहरण पुढे देतात. चैतन्याला विसर पडला, आणि विसर पडला त्यालाच म्हणतात जीव. आठवण झाली की त्याला म्हणतात परब्रह्म. विसरातच सगळे, म्हणून विसर याच्यात जीवत्व आहे आणि आठव याच्यात परब्रह्म आहे. भक्तराज अर्जुनाला काय प्राप्त झालं, नष्टो मोहा, पुढे स्मृतिर्लब्धा. स्मृती म्हणजे आठवण. आठवण तुमच्यामुळे प्राप्त झाली, पण शब्द कसा आहे, त्वत्प्रसादान मया अच्युत. हे अच्युत त्वत्प्रसादात, तुमच्या प्रसादाने हे झालं. एवढी काही माझी बुद्धिमत्ता नाही की स्वसामर्थ्याने मला हे मिळालं. म्हणून प्रतिबिंब म्हणजे
चैतन्याचे जे, पण हा तरी भाव का प्राप्त झाला उपाधीमुळे. उदाहरण पुढे देतात. आकाशची वर्षे नीर, ते तळवटी बांधे नाडर, मग बिंबोनी तदाकार होय जेवी, का निद्रा भरी बहुवे, राया रायपण ठाऊये नव्हे, मग स्वप्नीची ये सामावे रंकपणी, तैसे आपुले विसरे, चैतन्यची देहाकारे, आभासोनी आविष्करे देहपणे जे, जया विचाराच्या दिशी, प्रसिद्धी गा जीवायसी, जेने भाष केली देहेसी आघवाविषयी, प्रकृती करी कर्मे. इथपर्यंत सगळा एकच संबंध आहे. दृष्टांतासहित सिद्धांत सांगतात. पहिल्यांदा एक दृष्टांत. आकाशची वर्षे नीर, नीर म्हणजे जल किंवा पाणी. आकाश आहे की नीलवर्णाचा आकाश, किंवा आकाश म्हणजे पोकळी. ही जी रिकामी जागा आहे ना, यालाच आकाश किंवा अवकाश असं म्हणतात. आणि या अवकाशामध्ये ढग येतात. मग ते ढग काय करतात, वर्षे नीर, म्हणून ते आकाशामध्ये मेघ राहण्याकरता आकाश कारण आहे ना त्याला. जर ते नसेल तर मेघ राहणार कुठं. किंवा एक बारकावा यातला आणखीन असा आहे की आकाशापासून वायू तयार होतो ना. तस्मात् वा ये तस्मात् आत्मनः आकाश संभूतः, आकाशात वायो अग्निः, अग्नेः रापः, आद्यः पृथ्वी, असा एक क्रम आला आहे की नाही पंचमहाभूतांचा. मग आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल आणि जलापासून पृथ्वी, पंचमहाभूत निर्माण होतात. त्या पंचमहाभूतांचा संगम झाला की काल आपण ओवी पाहिले बघा. तोय तेज धूम यया वायूशी संगम, जालिया होय अभ्रागम योमते नेने. काल परवाच आपण ओवी पाहिली. जर त्याच्यामध्ये पाणी, सूर्यकिरण, धूर आणि वायूचा संगम झाला की ढगांची उत्पत्ती होते. या सगळ्याला कारण आकाशच आहे, कारण मूळ कारण आकाश आहे. आकाश नसेल तर पुढचे पंचमहाभूत, ढग वगैरे काहीच निर्माण होणार नाही. म्हणून आकाशची वर्षेनीर या अर्थाने आकाशच जलाचा वर्षाव करतं. ते जलाचा वर्षाव जर वेगात झाला तर मग तळवटी बांधे नाडर, नाडर म्हणजे डबकं, तळवटी म्हणजे पृथ्वीवर. जोरात जर पावसाचा वर्षाव झाला की ते पावसाचा थेंब पडला की जमिनीवर खड्डा पडतो बघा. ते आपल्याला याच्यावर जाणवत नाही अशा घरावर, पण जर मातीचं घर वगैरे असेल, अंगण असेल, तर त्या बघा ते थेंब पडला की बरोबर खड्डा पडतो. वेगात असेल तर जमिनीला सुद्धा कधी कधी खड्डा पडतो बघा. तर ते आणि खड्डा पडला की मग डबकं तयार होतं पाण्याचं. पाणी स्वच्छ आहे, मग आता त्या पाण्यामध्ये आकाशाचंच पुन्हा प्रतिबिंब खाली पडतं. कधी कधी दिसतं बरं. स्वच्छ जर पाणी असेल ना तर त्यामध्ये चंद्रही दिसतो. राजहंसाला त्यामध्ये नक्षत्र दिसतात आणि त्याला असं वाटतं हे नक्षत्र नाही, हा मोत्याचा घास आहे. नक्षत्राची आभासा साठी घात झाला तया हंसा, माझी रत्नबुद्धीच्या आशा रिगोनिया. रत्नबुद्धी होते त्याला कशात, पाण्यात पडलेल्या नक्षत्राला पाहून. किंवा लहान मुलाला असं वाटतं आपला मामाच आहे त्याच्यामध्ये, चंद्र वाटतो की नाही त्याला. मग त्याच्यामध्ये चंद्रही आहे, नक्षत्रही आहे. एवढंच नाही, त्या डबक्यामध्ये आकाशसुद्धा दिसतंय बघा. तळवटी बांधे नाडर, मग बिंबोनी त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होऊन तदाकारतेला, ज्याप्रमाणे आकाश प्राप्त होतं की नाही. आकाश व्यापक आहे, पण ते काय करतं, ते आपण व्यापक असतानासुद्धा त्या डबक्याच्या आकारात जेवढी जागा आहे त्या जलाकाशाच्या भावाला ते प्राप्त होतं. फक्त प्राप्त होतं आकाराला एवढं घ्या. का निद्रा भरे बहुवे, राया रायपण ठाऊये नव्हे, मग स्वप्नीची ये सामावे रंकपणी. का बहुवे निद्रा भरे, निद्रेचा भर, आणि तोही पुष्कळ प्रमाणात. जर मनुष्य प्रामाणिकपणाने दिवसभर कष्ट करत असेल ना, जर त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहिल्या, एवढं जर त्याने कष्ट केले तर त्याला झोपेची वाट बघावी लागत नाही. सध्याला माणसं तळमळतात बरं, बऱ्याच लोकांना झोपच लागत नाही. हा एक प्रश्न आहे सध्याला सगळ्या जगामध्ये. सोबतता सगळ्या प्रमाणात आहे, पण दारिद्र्य मात्र झोपेच आहे. झोप लागत नाही बऱ्याच लोकांना, तळमळतात ते. जे माणसं दिवसभर प्रामाणिक राहतात त्यांना लागते, पण ज्यांनी भ्रष्ट व्यवहार केलेला आहे त्यांचं मन त्यांना आतून असं टोचणी मारतं, इंजेक्शन, त्याला शल्य म्हणतात. आणि माणसं सगळ्यापासून लपू शकतात, आपल्या मनापासून लपवू शकत नाही. आणि मन नेमकं असं आहे, जे वाईट असतं का ते सारखं त्याला जागृत करतं. चांगलं नाही आठवत मनुष्याला, पण एखादं वाईट कर्म केलं असेल ना, ते राहून त्याला ते आठवतं.
ते मनाचं शल्य असतं आणि म्हणून त्याला झोप लागत नाही. चांगली झोप लागणं हे आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं. झोप जर अपूर्ण झाली तर माझ्याशिवाय कोणाला अनुभव चांगला आहे? हां, ते मलाच अनुभव चांगला आहे. झोप जर नाही झाली तर मग चालू पाठामध्येही चक्कर येते की नाही? मूर्छने नावरोगी विश्रांती जैसी. मग आता झोप मिळणं, तुम्हाला आणखीन एक भाव सांगू का? श्रीमंतापेक्षा दरिद्री व्यक्तीकडे 2 गोष्टी चांगल्या असतात. एक, दरिद्री व्यक्तीला झोप चांगली लागते आणि भूक चांगली लागते बघा. श्रीमंत माणसाला भूकही लागत नाही आणि झोपही लागत नाही. अशी श्रीमंती काही उपयोगाची नाही बरं. हो, काही माणसाला पाठात लागते, काय श्रीमंती असेल? हां, श्रीमंतीच आहे की नाही? विनोदाचा भाग सोडून द्या, पण झोप लागणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे. सहसा ज्याच्या पाठीमागे व्याप असतो ना, तेवढा त्याच्या पाठीमागं ताप असतो. जेवढा व्याप तेवढा ताप. माणसाला आहे ना असं मुक्त राहायला आवडत नाही. त्याला असं आहे ना सुरुवातीला असं व्याप करून घेण्याची हौस असते आणि व्यापामध्ये दगदग झाली की मग वाटतं एकांताचे सुख देई मज देवा. नंतर वाटतं आहे कष्ट केल्याशिवाय वाटत नाही. सुरुवातीला काही निरुपाधिक असणं हा खरा आनंद असतो. आपल्याला कोणीच ओळखलं नाही ना त्याला आनंद असतो. प्रसिद्धी झाली की बंधनं खूप येतात, अडचणी येतात. जेवढा व्याप तेवढा ताप होतो आणि मग व्यस्तता असेल तर त्याला झोपही कमी मिळते बरं. हे जे मोठी मोठी मंडळी असतात की नाही, ज्यांच्या पाठीमागे व्यस्तता खूप आहे, विचारून बघा, 3-4 तास झोपतात फक्त. जास्त झोप त्यांनाही लागत नाही. आणि जर देशाचा राजा असेल तर सगळ्या राज्यकारभाराचा ताण त्याच्या मस्तिष्कावर असतो. सामान्य माणसाला काय लागते नाव ठेवायला की यांना हे कळत नाही, त्यांना ते कळत नाही. गावात गप्पा मारतो आणि त्याचं घरात बायको ऐकत नाही. पण सांगतो मात्र ज्ञान की देशाच्या मंत्र्याचा हा निर्णय चुकला. यांनी असं, अरे तिथं गेल्यानंतर कळतं काय यातना असतात म्हणून. त्या उदाहरण तिथे घेतले म्हणून विस्तार करतोय बरं मी. निद्रा भरी बहुवे राया, राय पण ठाऊये नव्हे. फार मोठ्या प्रमाणामध्ये राजाला निद्रा आली. सहसा राजाला निद्रा लागत नाही ना. देशांतर्गतले प्रश्न असतात किंवा देशाच्या बाहेरचे विश्वांतर्गत काही प्रश्न असतात. हे सगळे राजाला निपटावे लागतात. फार मोठा व्याप असतो तो. राजसिंहासनावर बसणं म्हणजे काटेरी मुकुट मस्तकात धारण केल्यासारखं आहे. आणि तेवढं ते विचारसागरामध्ये ना अधिकाऱ्याचा तो एक रस त्याचा भाग आला आहे. राज्य शकट चालवण्याकरता तेवढ्या प्रकारचं कौशल्य असावं लागतं. ते सगळ्यांचं नसतं. एखाद्या घराचा सुद्धा ते प्रपंचातल्या सगळ्या गरजा भागवण्याकरता कुटुंब प्रमुखाची काय पळापळ होते हे ते कुटुंब प्रमुखालाच कळतं. हे बाकीच्याला कळणार नाही. तसं देशाचा संपूर्ण व्यापार चालवण्याकरता काय कष्ट असतात ते राजाला कळतात, बाकी कोणालाच कळत नाही. मग आता राजाला झोप मिळेल का? कमी प्रमाणातच मिळेल. पण एखाद्या राजाला मिळालीच तर त्याला झोपेमध्ये मी राजा आहे असा राजेपणा ठाऊक नसतो. ते आपण उदाहरण कायम पाहतो बघा. ते उदाहरण या ओळीला लागूच पडतंय. जनकांना म्हणे झोप लागली एकदा. चंदनाचा पलंग आहे, मोगऱ्याची असणारी सुगंधित फुलांची शय्या त्यावर अंथरलेली आहे. श्रीमंत राजा आहे की नाही. झोप लागली आणि झोप लागल्याबरोबर जनकाला स्वप्न पडलं. आपण कायमच विस्तार करून पाहत असतो ते. पण आता ओघात ती ओवी आली ना, समर्पक उदाहरण आहे. मग ते आठवलं की सोडा वाटत नाही, सांगावंच वाटतं. ते सांगण्याची एकदा हौस असली ना माणसाला, असं अभंग तोच का असा ना पण सांगा वाटतं. सांगण्याची इच्छा असते ती. मग ते जनकाला स्वप्न पडलं. स्वप्नात परकीय राज्याने आक्रमण केलं. निकराचं युद्ध झालं आणि एक प्रसंग असा आला की आता आपला प्राण वाचणार नाही हे जनकालाही कळालं. मग जर प्राण वाचला तर नवीन राज्याची आपण उभारणी करू. निघाले. शिरसलामत तो पगडी पशाच. स्वतःला वाचवलं पाहिजे की नाही. ते भागवतामध्ये असं आहे बघा, वसुदेवांनी त्या कंसाला समजावून सांगितलं आणि तिथं असं म्हटलं आहे, मृत्यूला मनुष्याने लोटत राहावं, बाजूला सारावं. शब्द आहे यावत बुद्धी बोलोदयम. जोपर्यंत आपले बुद्धी आणि बल आपल्या हातात आहे तोपर्यंत मनुष्याने मृत्यू टाळण्याचा प्रयत्न करावा. एवढ्याही उपर जर टळला नाही तर मग नाईलाज आहे, तो भाग वेगळा आहे. आणि म्हणून जनकाने विचार केला की आपलं सामर्थ्य आणि बुद्धी आहे तोपर्यंत आपण मृत्यूला टाळलं पाहिजे. पलायन केलं. रणांगणातून निघाले पण वाचण्यासाठी. जंगलातून प्रवास झाला, कपडे फाटले. एका जंगलातून दुसऱ्या अरण्यामध्ये, दुसऱ्या अरण्यातून एका राज्यामध्ये गेले.
आता हा एकीकडचा हा राजा आहे, पण स्वप्नामध्ये दुसऱ्या राज्यात प्रवेश केल्यामुळे नागरिकसुद्धा होऊ शकले नाही. भूक तर प्रचंड लागली, कारण रात्रभर धावपळ केली आहे. प्रचंड भूक लागली, कुठं काही मिळतं का? रस्त्यावर थांबले आणि काही भिकारी चालले होते, समूहामध्ये चालले होते ते. मग त्यांच्याकडे ताटं वगैरे होते. जनकाने विचारलं, कुठं चाललात? म्हणे इथं 12 वाजता पंगत असते. आणि म्हणे मग आम्ही दररोज 11:45 जातो, हा आमचा नियम आहे. अगोदर गेलं तर काही सेवा करावी लागेल की नाही, मग 11:45 जायचं. भले उशीर का लागेल ना, पण मग 11:45 12ची पंगत असेल तर 11:45 जायचं. पण मग मला येऊ देता का जेवायला? अन्न सत्रामध्ये येतो. मग ते भिकारी म्हणले, यायचं पण आमच्या पुढं नाही चालायचं. म्हणे का? आम्ही माझी आणि तो आत्ता नवीन आलेला आहे, मग पहिला अधिकार आमचा आहे की नाही? काय जनक एका काळामध्ये सुवर्ण पात्रामध्ये जेवणारे जनक, पण स्वप्नामध्ये मात्र एवढे भिकारी की खिचडी खाण्याकरता सुद्धा हातामध्ये पात्र नाही. आणि मग ते अन्न सत्राचं वाटप होता होता जनकांचा क्रमांक जेव्हा आला तेव्हा खिचडीच राहिली नाही. अहो काहीतरी द्या हो. क्षुधेने माझा प्राण व्याकुळ झाला. ते म्हणे, पातेल्याला जे खाली चिकटलं आहे की नाही, जे लागलेलं आहे ते घेता येईल तुला, करपलेलं आहे. काय हरकत नाही म्हणे. ते करपलेले पदार्थ काढले, पात्र नाही हाताचं पात्र केलं, पाण्याच्या ठिकाणी निवांत आपण जेव म्हणून गेले. एका घारीनं ते पदार्थ पाहिले, झडप मारली. जशी झडप मारली तसे जनक तिथं पाण्याच्या जवळ पडले, तिथून पडले आणि इथं पलंगावर जागे झाले. त्याने विचार केला, जे आता पाहतो आहे ते खरं का थोड्या वेळापूर्वी पाहिलं ते खरं? पुढचा प्रश्न आपल्याला माहिती आहे. त्यांचं उत्तर याज्ञवल्क्यांनी दिलं आहे किंवा अष्टावक्रांनी दिलं आहे. दोन्ही भाग आपल्याला घेता येईल. पण जेव्हा जनकजी स्वप्नामध्ये निद्रेला प्राप्त झाले तेव्हा मी राजा आहे असं त्यांना आठवलं का? नाही. का? निद्राभरी बहुवे राया रायपण ठाऊये नव्हे, मग स्वप्नीची ये सामावे रंकपणी. तो राजा स्वप्नातल्या रंकपणामध्ये समाविष्ट होऊन जातो. पहिल्या उदाहरणामध्ये आकाश डबक्यामध्ये तदाकारतेला प्राप्त होतं. दुसऱ्या उदाहरणामध्ये राजा भिकारीपणाला प्राप्त होतो. तसं देहात आलेलं चैतन्य मी परब्रह्म हे विसरतं आणि देहरूपाला प्राप्त होतं, त्याला जीव म्हणतात. तैसे आपुलेने विसरे, आपला सच्चिदानंद रूपाने विसर पडला आहे. आपलेने विसरे, नाहीतर तो परमात्म्याचा अंश आहे. तो का म्हणे, हा तो स्वये परब्रह्म किंवा हा परमात्माची परी दुसरा, जे अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नाची आवर बारा संतोषेशिने. नाहीतर तो मुळामध्ये परमात्म्याचा अंशच आहे की नाही, पण त्याला विसर पडला. आपुलेने विसरे, मग ते चैतन्यच देहाकारे आभासोनी आविष्करे देहपणे, जे स्वतःचा विसर पडला आहे. सामान्य रूपाने आठव आहे बरं, विशेष रूपाने विसर पडला आहे. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात, जे प्राणिया कामी भर देहाची वरी आदर, म्हणून पडीला विसर आत्मबोधाचा. सामान्य रूपाने मी आहे हे सगळ्यांना ज्ञान आहे, पण मी सच्चिदानंद परब्रह्म आहे असं ज्ञान मात्र सगळ्यांना नाही. अस्तित्वाचं ज्ञान असणं याला सामान्य ज्ञान म्हणतात. आणि आपण मूळचेच कोण आहोत याला विशेष ज्ञान असं म्हणतात. विशेष ज्ञानानेच भ्रमाची निवृत्ती होते. पण सगळ्या जीवाला सामान्य ज्ञान आहे, विशेष रूपाने मात्र मी कोण याचं ज्ञान नाही. ते संत करून देतात, शास्त्र करून देते. म्हणून आपुलेने विसरे, आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडल्यामुळे चैतन्यच आहे, पण देहाच्या आकाराला आभासाला प्राप्त होतं. आणि आविष्करे देहपणे, जे 3.5 हाताच्या देहाच्या रूपाने प्रकट होतं. भाव असा आहे, ज्याप्रमाणे रज्जूचं अज्ञान असतं की नाही, त्या अज्ञानामध्ये 3 गुण असतात आणि त्या 3 गुणाचं कार्य होतं. सत्वगुणाचं कार्य ज्ञान, रजोगुणाचं हालचाल क्रिया आणि तमोगुणाचा पदार्थ होतो. तसं आत्मस्वरूपाची जी काही अविद्या माया आहे त्याच्यामध्ये 3 गुण आहेत. तर त्या तमोगुणाचं विश्व कार्य होतं, म्हणजे समष्टी रूपाने विश्व, वेष्टी रूपाने देह. रजोगुणाची क्रिया होते आणि सत्वगुणाचं ज्ञान प्रकट होतं. म्हणून चैतन्यच अविद्येच्या द्वारे देहाच्या किंवा विश्वाच्या आकाराने आभासोनी आणि मग आविष्करे देहपणे, जे देहाच्या रूपाने आविष्करे म्हणजे प्रकट होतं. जे सामान्य असतं ना
तेच अहमभावाला प्राप्त होतं. सामान्य चैतन्यामध्ये अहमभाव नाही आहे, पण जेव्हा देहाचा आकार प्राप्त होतो तेव्हा तेच चैतन्य, ज्याप्रमाणे अग्नी लोखंडात आला की लालबुंद आकाराचं होतो की नाही, तसं चैतन्य अंतःकरणामध्ये किंवा देहात आलं की देहाच्या आकाराला प्राप्त होतं. किंवा सरोवरातलं पाणी आहे, ते सरोवरात आलं की सरोवराच्या आकाराचं, कालव्यात आलं की कालव्याच्या आकाराचं, पाटाला आलं की पाटाच्या, आणि आळ्याला गेलं की आळ्याच्या आकाराचं. तसं त्या सूक्ष्म शरीरामध्ये चैतन्यच त्या देहाच्या आकाराला प्राप्त होतं. त्यालाच म्हणतात जया विचाराच्या देशी. विचार म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे अध्यात्मज्ञान. अध्यात्मज्ञानाच्या देशामध्ये ज्या चैतन्याला, कोणत्या, जे देहाच्या आकारामध्ये सापडलं आहे, देहाच्या उपाधीमध्ये आलेला आहे, अशा देहाच्या उपाधीला आलेल्या सर्व व्यापक चैतन्याला विचाराच्या देशामध्ये प्रसिद्धी मिळाली आहे. जीव ऐसी. मग एखाद्याला जीवदशा प्राप्त झाली त्याची प्रसिद्धी. बरं, आता जीवाला जीवदशा मिळाली की ही प्रसिद्धी आहे की नाही? मग एवढी बस झाली, पण तो आणखीन प्रसिद्धी मिळवतो आहे. जया विचाराच्या देशी प्रसिद्धी का जीव ऐसी. काय काम करतो? जेने भाष केले देहेसी आघवाविषयी. आघवा म्हणजे सर्व विषयांच्या बाबतीमध्ये देहाशी त्याने भाष केली. भाष म्हणजे प्रतिज्ञा, शब्द दिलाय देहाला सगळ्या बाबतीमध्ये. कोणत्या बाबतीमध्ये? जीवाने देहाला एक शब्द दिला. पहिल्या बाबतीमध्ये कोणता? देहाला शब्द, वचन दिलं, तू जन्माला आला की मी जन्माला येणार, तो मृत्यूला प्राप्त झाला की मी मृत्यूला प्राप्त होणार. असं देहाच्या बरोबर त्याने करार केला आहे जीवाने. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत मी देहरूपानेच राहणार. देह जन्माला आला की मी जन्माला येईल, तुला सोडलं की मी मृत्यूला प्राप्त होईल. अशा सर्वाच्या बाबतीमध्ये जेने म्हणजे ज्या जीवाने देहेसी देहाच्या बरोबर आघवाविषयी सर्व विषयांच्या बाबतीमध्ये भाष केली, प्रतिज्ञा शब्द धारण केला किंवा वचन दिलं, करार केला. ज्ञानोबा म्हणतात काय करार केला? करता हे कर्मदेह आणि जीवात्मा मात्र त्याचा आपल्याकडे तादात्म्य घेतो आहे. प्रकृती करी कर्मे तो म्या केली म्हणे भ्रमे, येत करता येणे नामे बोली जे जीव. प्रकृती सगळी कर्म करते बघा. प्रकृती करी कर्मे, सगळी कर्म प्रकृतीपासून होतात. म्हणून संग जव प्रकृतीचा तव त्यागुण घडे कर्माचा, ऐसियाही करू म्हणते तयाचा आग्रह चिवरे. जोपर्यंत शरीर आहे म्हणजेच प्रकृती आहे तोपर्यंत कर्म घडतात. हा, कर्म घडलं की कधी कधी जीवात्मा मात्र अहंकार धारण करतो. पण एक अवस्था अशी आहे की जिथं कर्म घडतंय पण अहंकार नाही. कुठं? गाढ झोपेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये श्वास घेतला जातो की नाही? श्वास घेणं आणि सोडणं कर्म आहे की नाही? पण त्या कर्माचा जीवाला अहंकार नाही. म्हणजेच काय? ती कर्म प्रकृतीकडून घडतात. पण प्रकृतीकडून कर्म घडलं तर जीवाला मात्र डोकं लावण्याची सवय. तो म्या केली म्हणे भ्रमे. भ्रमामुळे ती कर्म म्या केली, मी त्या कर्माचा करता आहे असं म्हणतो. म्हणजे दुसऱ्याचं ओझं आपल्या माथ्यावर घेतो. कर्म आहे प्रकृतीचं आणि तो काय म्हणतो? म्या केली. मग आता जो करता झाला, मीपणा आला की त्याला भोगता व्हावं लागतं. ते प्रवासामध्ये आपण उदाहरण पाहतो की नाही? कोण्यातरी व्यक्तीला म्हणे त्या रेल्वेमध्ये प्रवास करता करता त्याच्या त्या बाकाखाली त्याला एक पेटी दिसली, सुंदर अलंकृत केलेली होती. त्याची नजर त्यावर गेली. पण जेव्हा शेवटचं स्टेशन आलं तोपर्यंत ते पेटीचा मालक मात्र कोणी आला नाही. पण त्याला असं वाटलं सगळाच डबा रिकामा झाला आहे आणि ज्या अर्थी पेटीचा मालक कोणीच नाही, आपण घ्यायला हरकत काय. त्याने ते उचलली आणि चालू लागला. पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांची नजर फार विषय असते बरं. त्यांना नजरेत कळतं आहे, ते चोराला आपोआप कळतं समोरचा कोण व्यक्ती चोर आहे म्हणून. पोलिसाची नजर संशयी असते, त्यांना बरोबर कळतं. का माणसं ते विमानातून सोनं आणताना काय काय प्रयत्न करतात, काय काय युक्ती वापरतात, पण पोलिस त्यांच्यापेक्षा पुढं असतात. ते बरोबर पकडतात बघा. बातम्या येतात की नाही, एवढं पकडलं तेवढं पकडलं. कशातूनही आणतात ते, पण ही कशातूनही काढतात. हे मात्र विशेष आहे. हे पोलिसांची नजर आहे. कपडे तर सामान्य दिसतात आणि पिटी तर भारी आहे, नक्की याची ही नाही. ते कपड्यावर त्यांना कळालं. म्हणजे यांची सुटकेस तर भारी आहे पण कपडे हलके, म्हणजे बहुतेक यांची नसेल, कोणाची तरी हे सांभाळत असते असं त्यांना कळतं. विचारलं कोणाची आहे, कोणाची म्हणे माझी आहे.
काय आहे त्याच्यामध्ये? म्हणे चांगल्या प्रकारचे पदार्थ आहे. उघड, चावी कुठं आहे? पोलिसांनी कुलूप तोडलं, त्याच्यामध्ये मृतदेह सापडला. आता याने तो खून केलेला नव्हता, पण पेटी माझी आहे, मी मालक आहे, नसताना झाला की नाही, मग जावं लागलं तुरुंगामध्ये. तसं प्रकृती कर्म करते, पण जीवात्मा भ्रमाने अज्ञानामुळे म्या केली म्हणे भ्रमे. ज्ञानोबा म्हणतात इथं करता येणे नामे बोलीचे जीव, म्हणून करता या नावाने जीवाचं उच्चारण केलं जातं. कर्माला हे दुसरं कारण आहे. पहिलं कारण शरीर, दुसरं कारण शरीरामध्ये आलेलं चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला जीव असं म्हणतात. तो दुसऱ्याचं कर्म आपल्यावर घेतो. गुरुवर्य श्री मारुती बाबा एक कीर्तनामध्ये उदाहरण सांगत असतात. एक मनुष्य ना असा म्हशी चारण्याकरता घेऊन जायचा. ते कोणाला कोणाला काय काय हौस असेल काही सांगता येत नाही. तो जाताना म्हशीच्या पाठीवरच बसून जायचा. दिवसभर म्हैस चारली की सायंकाळी येताना सुद्धा पाठीवरच बसून यायचा. तोच त्याच्याकरता काय आहे? ऐरावतासारखे वाहन. हे त्याच्याकरता वाहन आहे की नाही? तो त्याच्या बिचाऱ्याचा ऐरावताच आहे. पण त्याला एक सवय होती. येता येता त्याला असं वाटायचं माझी म्हैस म्हणजे त्याची बरं. आणि याला जर रात्री भूक लागली तर मग तो येता येता थोडासा गवताचा भारा घेऊन यायचा. गवताचा भारा त्याने एक दिवस आणला, पण थोडा विचार आला त्याच्या मनामध्ये. म्हणे बिचारी म्हैस, माझंही ओझं आणि माझ्यासहित पुन्हा गवताच्या भाराचंही ओझं. आणि त्याने काय केलं, म्हशीच्या अंगावर असणारा जो गवताचा भारा होता की नाही, म्हशीला ओझं होऊ नये म्हणून आपल्या डोक्यावर घेतलं. आता म्हशीचं काही ओझं चुकलं का? काहीच नाही. बिचारी जेवढा भार आहे तेवढा भार राहिलाच, पण विनाकारण त्याने गवताचं ओझं जसं आपल्या डोक्यावर घेतलं, तसं जीवात्म्याला सवय आहे दुसऱ्याने काम केलं की ते आपण केलं असं म्हणायचं. प्रकृती करी करमे, तो म्या केली म्हणे भ्रमे. येत करता येणे नामे बोली जे जीव. हे झालं जीवाचं व्याख्यान. आता तिसरं कारण आहे ना, पृथक विधक करणम. भिन्न भिन्न प्रकारची कारणं किंवा करण म्हणजे साधन. इथं साधन घेतलं आहे अंतकरण. बरं, करण म्हणजेच काय? साधन. पण कोणतं करण? जे आतमध्ये राहतं त्याला अंतकरण असं म्हणतात. ते सुद्धा कर्माचं कारण आहे. पण अंतकरण आतच असतं, त्याला बाहेर प्रगट होता येत नाही. तेव्हा ते 5 ज्ञानेंद्रियांचा साह्य घेतं, मदत घेतं आणि मग बाहेर पडतं. आणि मग एकच अंतकरण 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून बाहेर पडलं की ते 5 आकाराला प्राप्त होतं. कसं? पुढे सांगतात आता ज्ञानोबा. पहिल्यांदा उदाहरण देतात. मग पाते यांच्या केशी एकी चौठती दिठी जैसी, मोकळी चवरी ऐसे चिरी व गमे. हाच पाठ आहे ना? काही ठिकाणी मोकळीच वरी ऐसी चिरी व गमे असा पण पाठ आहे. आणि काही ठिकाणी मात्र मोकळी च पुढं घेतला, चवरी ऐसी चिरी व गमे. ते चवरीचाही पाठ चांगला आहे. आणि मोकळीच आहे, पण वर पाहिलं की चिरल्यासारखे वाटते. दोन्ही पण पाठ लागतात. उदाहरण बघा पहिल्यांदा कसं आहे. या सगळ्या उदाहरणाचा संबंध 30व्या ओळीपर्यंत आहे, पण आता सगळ्या ओळी मी काही वाचत नाही. उदाहरण दिलं आहे आपल्या पापण्यांचा. काय निरीक्षण असं ज्ञानोबाऱ्यांचं, हे जर बारकाईने ऐकलं तर उदाहरण कळेल. बरं आहे, त्याचं कळणार नाही. आपली दृष्टी आहे की नाही, दृष्टी आपली एकच आहे. कधीतरी आपण विचार केला होता, जो पापण्याच्या आत दिसतो ना तो डोळा नाही आहे. तो डोळा आहे, पण त्याच्या आतमध्ये नेत्र इंद्रिय आहे. नेत्र इंद्रिय म्हणजे हे नाही आहे, हे नेत्र इंद्रिय राहण्याचं ऑफिस आहे. जे डोळा नेत्र इंद्रियाचं गोलक आहे आणि दृष्टी अत्यंत सूक्ष्म आहे. ते किती व्यापक होईल काही सांगता येत नाही. जर समोर अथांग समुद्र आला तर ते समुद्र एवढी व्यापक होते. आणि जर आपली 4x4ची भिंत वगैरे काही असेल तर तेवढेच आकाराची होते. जसा पदार्थ तशी दृष्टी व्यापक होत जाते. मोकळीच आहे की नाही, पण ती दृष्टी ज्ञानोबा म्हणतात जेव्हा नेत्र इंद्रियाची दृष्टी बाहेर पडते तेव्हा तिच्यासमोर पापण्या येतात. डोळ्याची उघडझाप होते की नाही. आणि पापण्याच्या अग्रभागावर केस असतात. मग आता केसही काय, प्रत्येक केसामध्ये अंतर आहे बघा. आता एकमेकाचं बघू नका डोळे, फक्त उदाहरण समजून घ्या. त्या प्रत्येक पापण्याच्या केसामध्ये थोडं अंतर आहे की नाही. ते थोडं अंतर असणं आणि त्या अंतरातून दृष्टी समोर आली की ज्ञानोबा म्हणतात दृष्टी मोकळीच आहे. पण वर जर वरी मोकळी आहे, पण जर ती पापण्यातून बाहेर पडली
तर प्रत्येक केसाचं तिला काय झालं, प्रतिबंध लागला की नाही. आणि त्या प्रतिबंधातून जर ती बाहेर आली तर मोकळी असणारी पण चिरून चिरून काढली आहे असं वाटतंय. मोकळीचं वरी ऐसे चिरी वगमे, चिरल्यासारखे वाटते बघा. पाते यांच्या केशी, पात्या म्हणजे काय, पापण्यांच्या केसाद्वारे एकीच उठती दिठी जैसी. दृष्टी एकच आहे, पण पापण्यांच्या केसातून जर ती बाहेर आली, पापण्याला केस आहे, केसातून बाहेर आली की ज्याप्रमाणे एखादा तो दरवाजा असतो की नाही, त्या दरवाजातून ज्याप्रमाणे समजा आपण एखादं ते चॅनल गेट म्हणतात त्याला बघा, लोखंडी, त्याच्या मागं दिवा असेल तर ते बरोबर त्याची सावली पडते बघा आणि त्या फटीमध्ये प्रकाश सापडतो. तसं मोकळीच नजर आहे, पण पापण्यांच्या केसातून आली तर चिरल्यासारखे वाटते. हे झालं मोकळीचं वरी ऐसी चिरी वगमे. आणि दुसरा पाठ घेतला तर मोकळी चवरी ऐसी चिरी वगमे. चवरी म्हणजे काय, आपण ज्ञानोबांच्या पालखीत गेलो की तो विंजन वारा घालण्याकरता चवरी वापरतात बघा, आहे का नाही. त्या चवरीला समोर विशेष प्रकारचे केस वापरलेले असतात आणि त्याच्यातून जर आपण ते हलवलं की चवरीचे जे काही केस असतात की नाही, त्याच्यातून जर प्रकाश बाजूला गेला तर तो प्रकाश जणू काही त्याच्यातून चिरून काढला असं वाटतं. म्हणजे ती चवरी, त्याचं उदाहरण घेतलं आहे. मोकळी चवरी ऐसी चिरी वगमे. ती चवरी आपण ढाळतो की नाही, मोकळीच आहे ती, पण त्याच्यामध्ये सुद्धा अशा खंड पराय चिरा झालेल्या आहे. तसं हे उदाहरण सांगायचं आहे पुढच्या अंतकरणासाठी. आणखीन एक उदाहरण, का घरा आतुल एक दीपाचा अवलोक, गवाक्ष भेदी अनेक आवडी जेवी. का, दुसरं उदाहरण, घरा आतुल एक दीपाचा अवलोक. अवलोक म्हणजे प्रकाश. घरामध्ये एक दिवा लावलेला आहे आणि त्या दिव्याचा प्रकाश बाहेर पडतो आहे. कशातून, गवाक्ष भेदे. गवाक्ष म्हणजे खिडकी किंवा त्याला झरोका असं म्हणतात बघा. ते एखाद्याचं पत्र्याचं घर असावं, त्याला कधी कधी छिद्र पडतं, त्याच्यातून सूर्यकिरण येतं, त्या सूर्यकिरणातून असे धुलीकण उडताना दिसतात, त्याला म्हणतात झरोका. आता हे झालं दिवसा सूर्याचा झरोका आला, पण रात्री दिवा लावला आणि त्या दिव्याचा प्रकाश त्या झरोक्यातून बाहेर आला. प्रकाश आतमध्ये एकच आहे, पण पत्र्याला जर छिद्र अनेक प्रकारचे असेल तर गवाक्षाच्या भेदाने अनेक आवडी जीवी. आवडी म्हणजे वाटणी बरं. अनेक प्रकारचा तो प्रकाश आहे असं वाटतं. प्रकाश एक आहे, अनेक प्रकारचा वाटतो. दृष्टी एक आहे, पण ती पापण्यातून बाहेर आली की चिरल्यासारखी वाटते आहे. आणखीन एक उदाहरण, का एकची पुरुष जैसा अनुसरतना वारसा, नवविध ऐसा आवडो लागे. एकच पुरुष आहे, पण जर तो अभिनय करत असेल तर अभिनय करता करता अनुसरतना वारसा, तो कधी कधी युद्धाच्या भूमिकेमध्ये आला तर वीर रसामध्ये अभिव्यक्त होतो. जर तो वैराग्याचा विचार करायला लागला की शांत रसाचा अभिनय करतो, किंवा आणखीन ते शृंगार वीर करून अशा सगळ्या रसामध्ये अभिव्यक्त होतो. नट एकच असतो आणि एकची पुरुष जैसा अनुसरतना वारसा, नवरसांचं अनुसरण करतो, तेव्हा तो एकच पुरुष नवविध ऐसा आवडो लागे, 9 प्रकारचा झाला आहे असं आपल्याला वाटू लागतं. या उदाहरणातून सांगायचं काय, पुरुष एक आहे, नवरसामुळे 9 प्रकारचा होतो. प्रकाश एक आहे, झरोक्यामुळे अनेक प्रकारचा होतो. तशी नजर एकच आहे, पण पापण्यातून बाहेर पडले की चिरल्यासारखे वाटते. तेवी त्याप्रमाणे बुद्धीचे एक जाणणे, श्रोत्रादिभेदे येणे, बाहेरी इंद्रियपणे फाके जे का, ते पृथकविध करण, कर्माचे या कारण, तिसरे का जाण नृपनंदना. तेवी त्याप्रमाणे बुद्धीचे एक जाणणे. जाणणारी कोण आहे, आपली बुद्धी बरं. ज्ञान होतं ते फक्त बुद्धीलाच होतं, बुद्धीलाच अंतःकरण असं म्हणतात. तसे अंतःकरणाचे 4 भाग आहे की नाही. अंतःकरण चतुष्टय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. संकल्प विकल्प अंतःकरण करत असेल तर झालं मन, निश्चय करणारा अंतःकरण असेल तर बुद्धी, चिंतन करत असेल तर त्याला म्हणतात चित्त अंतःकरणाला, आणि अभिनिवेश धारण करत असेल त्याला म्हणतात अहंकार. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरणाचे, एकाच अंतःकरणाच्या 4 वृत्ती आहेत, त्यालाच बुद्धी असं म्हणतात किंवा अंतःकरण आहे. येथे बुद्धी जरी शब्द आला तरी त्याचा अर्थ अंतःकरणच घ्यायचा. तेवी बुद्धीचे एक जाणणे,
अंतःकरणाचं कार्य आहे जाणणं, पण तेव्हा तेच ज्ञान बाहेर येण्यासाठी इंद्रियपणे, कारण अंतःकरण स्वतंत्र नाही आहे, त्याला जर बाहेर यायचं असतं त्याला तर इंद्रियांचं साह्य घ्यावं लागतं. आणि कोणते इंद्रिय? मग ज्ञानेंद्रिय. चांगलं ऐका बरं, अंतःकरणाला बाहेर यायचं असेल तर त्याला ज्ञानेंद्रियाचं साह्य लागतं, आणि प्राणशक्तीला बाहेर यायचं असेल तर त्याला कर्मेंद्रियाचं साह्य लागतं. दोन्ही पण घेतले बघा इथं. ज्ञानशक्ती ज्ञानेंद्रियातून बाहेर येते आणि प्राणशक्ती कर्मेंद्रियातून बाहेर प्रकट होते. हे दोन्हीसुद्धा तिसरं आणि चौथं कारण आहे कर्माचं. ज्ञानाशिवाय कर्मही होत नाही आणि कर्मेंद्रियाशिवाय कर्म होऊ शकत नाही. श्रोत्रादी, श्रोत्र, त्वग, चक्षु, रसनम, घ्राणम आदी पदाने बाकीचे 4 घ्यायचे. श्रोत्रादी भेदे येणे म्हणजेच ज्ञानेंद्रिय झालं की नाही. श्रोत्र म्हणजे श्रवणेंद्रिय, त्याच्यानंतर चक्षु म्हणजे नेत्रेंद्रिय, त्वगेंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय या भेदाने बुद्धीच असणारे एक जाणणं बाहेरी, याचा अर्थ ते अगोदर आत आहे. बुद्धीचं जाणणं आत आहे म्हणून त्याला अंतःकरण म्हणतात. आणि ते बाहेर कसं येतं? इंद्रियपणे फाके जे का इंद्रियांच्या रूपातून बाहेर विस्ताराला प्राप्त होतं, तेव्हा ते पृथक्विध करणं, भिन्न भिन्न असणारं ते आतलं अंतःकरणच त्याला करण म्हणतात. फक्त इथं सध्याला ते पृथक्विध करणं कर्माची या कारण, या कर्माचं कारण आहे. पण कोणतं? तिसरे का जाण नृपनंदना, हे पंडकुमारा, हे राजाचा पुत्र आहेस तो, हे जाणून घे. हे कर्माचं अंतःकरण, पण कोणतं अंतःकरण? बाहेर इंद्रियांच्या रूपाने अभिव्यक्त झालेलं अंतःकरण हे कर्माचं तिसरं कारण आहे. पहिलं कारण शरीर, दुसरं कारण जीव असणारा कर्ता, आणि तिसरं आहे ज्ञानशक्ती प्रधान असणारं अंतःकरण जे इंद्रियांच्या रूपाने बाहेर पडलं. आता चौथं कारण येतं आहे प्राणशक्ती, ती कर्मेंद्रियातून अभिव्यक्त होते. तिचा विचार आपण उद्या करू. कुंडली कवरधारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान